महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हद्दपार होत असतानाच अशातच ठाण्यातील तीनहात नाका येथे असणारी सुपरमॅक्स कंपनी देखील बंद पडली आहे। याच कारणांमुळे कंपनीमधील शेकडो कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे। मागील 1 वर्षांपासून ही कंपनी बंद असल्यानं कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वारंवार भेट घेऊन त्यांना पत्रव्यवहार करून देखील त्यांचा तिढा हा अद्यापही सुटला नाहीये। तसेच कामगार नेते किरण पावसकर यांनी देखील कामगारांची कंपनीमध्ये भेट घेऊन त्यांना आश्वासन दिले असता तरी देखील कामगारांचा प्रश्न जैसे थे आहे। अखेरीस वर्षाच्या पहिल्याच दिवशी या सर्व कामगारांनी गांधीगिरी पद्धतीनं पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं असून कंपनीमधील एक कर्मचारी चक्क आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वेशभूषा परिधान करून आंदोलनाच्या मंचावर दिसून आलाय। गेली 17 महिन्यापासून कामगार थकीत पगाराच्या मागणीसाठी वंचित राहिलेला आहे। गेली अनेक महिन्यांपासून आम्ही प्रत्येकाची पायरी झिजवलेली आहे। प्रत्येक मंत्री आपला मुख्यमंत्री साहेबांपासून ते संपूर्ण मंत्रालयापासून ते अधिकारीपासून ते पोलीस स्टेशनपासून ते संपूर्ण प्रशासन वर्ग आम्ही सगळं पिंजून काढलेला आहे, परंतु आत्तापर्यंत तरी न्याय तरी मिळालेला नाही। म्हणून ही वेळ आलेली आहे की उपोषणाची वेळ आलेली आहे, रस्त्यावर बसण्याची वेळ आलेली आहे। साधारण आता हा तिढा सुटला नाही तर पुढची संविधानिक भूमिका कशा प्रकारची असणार आहे? हा जर तिढा आजच्या भूमिकेत जर सुटला नाही तर आमरण उपोषणाची भूमिका आम्ही घेणार आहे। साधारण किती कर्मचारी बांधव जे आहेत ते या आंदोलनामध्ये या आमरण उपोषणामध्ये सहभागी झाले? आमचे 1200 कामगार परवडलाईन आणि इतर कामगार 2 ते 2.5 हजार कामगार आमचे आहेत आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिवार